हाय फ्रेंड्स, मी स्वप्नाली पंकज माडी बोलते. मला 2-3 दिवसापासून खूपच कमेंट्स येत आहे की ताई तुम्ही वेळेवर रील्स टाकत नाही आहे. कारण की माझं जमतच नाही आहे 2-3 दिवसापासून वेळेवर रील्स वगैरे टाकणं. ना शूट करायला वेळ भेटतोय, ना टाकायला वेळ भेटतोय. कारण की सध्या हळद कुंकूचा पण सीझन चालू आहे, तर त्यासाठी घरातलं उरकवायचं, पोरांचं बघायचं, शाळेचं सगळं बघायचं, त्यांचा होमवर्क वगैरे करून घ्यायचा. परत मैत्रिणींसोबत जायचं, त्यांना टाईम द्यायचा, मग त्यासाठी जमतही नव्हतं. आणि गेल्या 1-2 दिवसापासून कल्याणीला काही बरंही वाटत नाही आहे, तर त्यासाठी मग थोडंसं तिच्याकडेही चित्त राहते. मग कसं काय करायचं काय नाही करायचं, तरी बी वेळात वेळ काढून सण मी थोडं थोडं म्हणजे प्रयत्न करते. कारण आणि त्या दिवशी पण मी हे बनवलं होतं ना, स्वीट हानी चिल्ली बटेटो. त्यासाठी मी खूपच कमेंट्स आल्या की ताई तुम्ही जे रेसिपी सांगितली अगदी थोड्या सामानात बनणारी रेसिपी होती आणि टेस्ट खूपच छान होती. कारण की कधी कधी पोरांना म्हणजे द्यायला काही राहत नाही शाळेसाठी, तर त्यासाठी मग एका झटक्यात पटकनी बनवणारी रेसिपी तुम्ही सांगितली. कधी कधी भाजी वगैरे राहत नाही, पण आलू तर आपल्या घरातच असतो नेहमी. तर त्यासाठी तुमची सांगितलेली रेसिपी अगदी गावात आली, पटकनी झटपट होते. तर कल्याणीला बरं नव्हतं. तू दवाई घेतली का लिक्विड? उठून बैस, हे घे. कल्याणीला मी दुपारचं टॅबलेट देऊन चुकली आहे. आता फक्त तिचं लिक्विड बाकी होतं. ते डॉक्टरने म्हटलं होतं 12 ते 1च्या दरम्यान द्यायचं. आता 1:15 वाजला आहे. घे लिक्विड घे. कारण की एक कल्याणीचं आम्ही एक नोटीस केलं आहे की डिसेंबर जानेवारी आलं की वर्षातून एकदा ही आजारी पडतेच पडते. तुम्हाला मी गोव्याला जायच्या अगोदरही एकदा सांगितलं होतं की कल्याणीला बरं नाही आहे. तेव्हाही बरं नव्हतं आणि आजही बरं नाही आहे. तिला पुन्हा असं आलंच, मध्ये मध्ये सर्दी खासी येतच राहते. आणि त्यातल्या त्यात ते उंच असल्या कारणी पटकनीच म्हणजे थकवा वगैरे फील होतो तिला. ना आज पण नेमका हाफ डे, त्या दिवशी पण हाफ डेज होता. सोहम एकटाच गेला होता शाळेत. आणि कसं शाळेचं असल्या कारणी सकाळी पण रोज डेली 5 वाजता उठा, ट्युशनला जा, तिथून या 7ला, पटकनी झटपटा तयारी व्हा, तयार झाल्यानंतर पुन्हा शाळेला जा, 3 वाजता या, होमवर्क करा. कल्याणी झोपली आहे, तिला डिस्टर्ब होईल, आपण बाहेर जातो, ठीक आहे. झोपली ती आता. तर असं आहे. मग किती म्हणून मला थोडंसं म्हणजे वेळ वगैरे नाही भेटत, म्हणून कधी कधी रील्स वगैरे नाही टाकत. कधी कधी 2-3 रील्स एकत्र बनवून ठेवून देते आणि मग डेलीची एक एक मी सबमिट करत जाते. पण 2-3 दिवसापासून म्हणजे 2-3 कशाला, 8 दिवस धरा, 8 दिवसापासून आहे ना माझं म्हणजे वेळेवर जातच नाही आहे. म्हणून आणि मला पाठिंबा प्रोत्साहन बी खूपच चांगलं भेटते. सबस्क्रायबर वाढत आहे, लाईक कमेंट्स येत आहे, व्ह्यूज पण चांगले येत आहे. म्हणून म्हणजे आपला आवाज जो आहे आवाजविषयी जास्त कंप्लेंट म्हणजे की तुम्ही खूपच कडक बोलता, चांगल्या बोलता. कारण की आम्ही खानदेशी लोक आहे ना, म्हणजे मी खानदेशीतही ब्लॉग करते, रील्स टाकते आणि मराठीतही करते. जास्त करून खानदेशी सगळ्यांनाच आवडते. तर रिकाम्या वेळात काही ना काही करत राहू. हा बघा, सोहम आता येऊन गेला आहे. सोहम आल्यानंतर म्हणजे आज होता हाफ डे. हाफ डे असल्या कारणे त्याला काही काम नव्हतं तर तो बघा आज अभ्यास नाही आहे, तर कसा गेम खेळतोय गाडी. तो गेम खेळतोय. ये ये ये. आपल्या वेळेला एक नॉर्मल गेम होते जे यात्रेत भेटायचा, छोटासा हातात घेऊन सर, त्याच्यात वॉटर अँड म्हणजे बबल सारखं काहीतरी दाबायचं आणि मग आपण ते खेळायचो. आजच्या जमान्यात डायरेक्ट टी व्हीमध्ये गेम, रिचार्ज करा, फुल टाईम चालू द्या. पण हे फक्त आजच्या दिवस आहे, कारण आज हाफ डे आहे म्हणून हे आजच्या दिवसच याला गेम खेळायला भेटेल, नाहीतर नाही भेटणार. कारण की उद्या आहे 1 तारीख, सिलेबस पण येऊन गेला आहे. 4 मार्चपासून एक्झाम स्टार्ट होणार आहे, फायनल एक्झाम स्टार्ट जेव्हा होईल तर त्यासाठी असं चालणार नाही. कारण की आपण किती वेळ हे करायचं, कारण की एकदा जर याच्यात लक्ष गेलं तर याच्यातच राहते आणि मलाही त्यांच्यासाठी मग वेळ द्यावा लागते. तर पोरांसाठी वेळात वेळ काढून सण तुम्ही हे बघू शकता. मला ॲक्टिव्हिटीज करायला खूपच आवडते, काही ना काही क्राफ्ट वगैरे बनवायला, ते बनवायला. तर माझ्याकडे हळद कुंकू होता, हळद कुंकूच्या वेळेला म्हटलं थोडंसं काहीतरी नवीन डेकोरेशन करावं. मला डेकोरेशन करायला खूपच आवडते. तर त्यासाठी तुम्ही माझ्या बाजूला जे दिवारवर टांगलेलं वॉल हँगिंग बघताय, तर ते मी स्वतःच तयार केलं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हिनं रेडीमेड आणलंय की काय आणि आपल्याला सांगते, नाही. हे बघा, हे आहे मागे खरटे. आपल्याकडे जे खरटे असतात ना कुठल्याही प्रकारचा,
ते खरटा वापरला आहे. त्याला मस्त पानाचा सेप असं दिला आहे मी. आणि सेप देऊन सण त्याला आपलं न्यूज वर्तमानपेपर असं त्याचे बारीक रोल अशी पूर्णी तयार करून सण सेपवर लावून सण कटिंग करून सण मोती वगैरे लावून सण असं म्हणजे बऱ्यापैकी चांगलंच मोठं आलं आहे, खूपच मोठं. कारण मला ॲक्टिव्हिटीज करायला वगैरे खूपच आवडतं. कधी कधी घराचे कामं पोरं पण नसतात तर 10-15 मिनटं अर्धा घंटा जर एक्स्ट्रा भेटला तर मी काही ना काही करत राहते. जसं मागच्या वेळेला याच्यावर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता, हेही मी बनवलं होतं. म्हणजे मला काही ना काही करायला खूपच आवडते. जसं एक हे आहे, हेही मी बनवलं होतं. आणि दरवाजावर पहिले एक दुसरी डिझाईन बनवली, त्या अगोदर असू शकते जुन्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसली असेल ते. तर ते काढून सण खरडून टाकलं. आणि हे दिव्याचं डिझाईन बनवलं होतं मी. हे वॉटर कलरचं बनलं आहे, आता मजबूत एकदम पॅकच झालं आहे ते. नवीन जर काही डिझाईन करायचं म्हटलं ते पूर्ण त्याला काढावं लागेल, पण काढून सण मग आपल्याला पूर्ण ते बनवावं लागेल. पण असं आहे, खाली दिमाग शैतानचं घर करण्यापेक्षा काही ना काही ॲक्टिव्हिटीज करत राहावं. मला मशीन काम करायलाही खूपच आवडतं. जसं मी काल बॅग शिवला होता, आज तुम्हाला पूर्ण दिवसाचं वर्किंगच सांगते. बॅग शिवला आता, जसा हा नॉर्मल आपला पॅन्ट असतो ना, फॉर्मल पॅन्ट, जीन्स पॅन्टचंही बनतं पण त्याच्यावर सुई खूपच तुटते. तर हा नॉर्मल जो पॅन्ट होता त्या पॅन्टचं मी हे बनवलं होतं, बॅग वगैरे बनवलं. तर मी आजचा ब्लॉग आहे ना इथं संपवते, कारण की कल्याणी झोपली आहे, तिला बरंही नाही आहे. गोळी दिल्यानंतर थोडीशी तिला झोप येते, तर ते झोपून गेली आहे, बघू शकता तुम्ही. तिला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये. नवीन म्हणजे मला रेसिपी शेअर करायला सांगितली आहे, तर त्यासाठी मी रेसिपी पण विचार करून ठेवले, रेसिपी काय बनवून सांगायची असं. तर ते मी तुम्हाला एक दिवस रेसिपी नक्कीच अजून टाकेल, कारण की ते स्वीट हनी चिल्ली बटेटो खूपच लोकांना आवडले. तर म्हटलं ताई तुम्ही असं काही ना काही रेसिपी शॉर्टकटवाल्या टाका, जे आपल्या देसी घरात जुगाड होईल आणि पोरेही खातील, आवडेल अशा काहीतरी टाका. जे मार्केटातून आणून सण करणं त्यापेक्षा घरातलं देसी जे खायला भेटते तेच चांगले असते. तर असं नवीन नवीन रेसिपी वगैरे मी आज उद्या पूर्ण ब्लॉग शूट करून सण टाकते. तोपर्यंत बाय बाय. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब.